नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत रेशन कार्ड धारकांना शेवटची चौथी संधी देण्यात आली आहे. ज्यांनी जर केवायसी केली नाही तर त्यांचं रेशन आता बंद करण्यात येणार आहे. तर रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाचे अपडेट समोर आली आहे. ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी करणे अनिवार्य आहे. जर केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही, शिवाय कार्डही ऍक्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर आताच रेशन दुकानात जाऊन ई केवायसी करून घ्या. ई केवायसी करणे का आवश्यक आहे? ई केवायसी मुळे रेशन कार्डची माहिती सरकारला मिळते. तसेच रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळता येतात. रेशन कार्डावर कुटुंबातील सदस्यांचे नाव आहेत त्या सर्वांची ई केवायसी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर ई केवायसी केली नाही तर तुमची अपडेट होणार नाही, रेशन कार्ड अपडेट होणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला ही चौथ्यांदा संधी देण्यात आली आहे. आजपर्यंत सरकारने खूप वेळा तुम्हाला संधी देऊन बघितली, पण तुम्ही जर ई केवायसी केले नाही तर सरकार आता तुमचं रेशन हे 28 फेब्रुवारी नंतर बंद करणार आणि तुम्हाला रेशनही मिळणार नाही आणि इतर सुविधांचा लाभ सुद्धा मिळणार नाही. ई केवायसी कशी करावी? ई केवायसी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. आता तुम्ही खालील पद्धतीने ई केवायसी करू शकतात. ऑनलाईन घरी बसून तुम्ही ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ई केवायसी करू शकतात. जवळच्या प्रज्ञा केंद्रातून जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकतात. म्हणजे तुम्ही जवळच्या सायबर कॅफेवरून सुद्धा ई केवायसी करू शकतात किंवा रेशन दुकानात जाऊन सुद्धा तुम्ही रेशन दुकानदारांच्या मदतीने ई केवायसी करू शकतात. तर तुमच्याजवळ असे 3 ऑप्शन आहेत. या 3 ऑप्शन पैकी तुम्हाला जे सविस्तर वाटेल ते ऑप्शन निवडून तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी 28 फेब्रुवारीच्या आधी करणे गरजेचे आहे. ई केवायसी काय आवश्यक आहे? रेशन कार्ड, कुटुंबात सदस्यांचे आधार कार्ड, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा. ई केवायसी साठी तुम्हाला हे 4 वस्तू का आवश्यक आहे? यासाठी तुम्ही रेशन कार्ड घेऊन जायचंय आणि तुमचा आधार कार्ड घेऊन जायचंय. या 2 वस्तू घेऊन गेल्यानंतर तुमचं ई केवायसी कम्प्लीट होते. ई केवायसीचे फायदे कोणते? फसवणूक रोखली जाते. रेशन कार्डचा वापर फक्त योग्य व्यक्तीच करतात हे सुनिश्चित होतं. माहितीची अचूकता. रेशन कार्ड धारकांची माहिती अपडेट होते आणि अचूक राहते. सोपी प्रक्रिया. ऑनलाईन प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. पारदर्शकता. ई केवायसी मुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहते. म्हणजे ई केवायसी मुळे आपल्याला या सर्व प्रकारचे काम होतात. आज तुम्ही ऑफलाईन रेशन घेत होता तर ऑफलाईन रेशनला तुम्हाला खूप वेळ द्यावा लागत होता, पण आता ऑनलाईनच्या आल्यामुळे तुम्हाला एक थंबवरती तुमचं रेशन मिळतं. तर अशा प्रकारे पुढेही आता बऱ्याच राज्यामध्ये हे रेशनचं एटीएम चालू झालंय. तुम्ही एटीएम टाकायचं आणि तुमच्या फिंगरनुसार ते तुम्हाला रेशन देत जाईल. त्या प्रकारे असा आता डिजिटल जमाना होत चाललाय आणि या डिजिटल युगामध्ये तुमचं रेशन कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी ई केवायसी करणं खूप महत्वाचं आहे. 28 फेब्रुवारी पूर्वी ई केवायसी करा. रांची जिल्ह्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना 28 फेब्रुवारी पूर्वी ई केवायसी करण्याची आवाहन करण्यात आले आहे. अंतिम तारखेपर्यंत ई केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा. म्हणजे ही माहिती जरी रांची जिल्ह्याला सांगितली असली तरी तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात ही ई केवायसी प्रक्रिया चालणार आहे आणि प्रत्येकाला ई केवायसी करणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे तुमची 28 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. म्हणून तुम्हाला ई केवायसी करणं 28 फेब्रुवारी करणं आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर रेशन दुकानात जाऊन किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा घरी बसून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि आपला रेशनचं धान्य चालू ठेवा. आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.